चला मंडळी, आज मी तुम्हाला दाखवतो आम्हाला रोजच्या आहारातील लागणारा भाजीपाला व इतर पदार्थ आम्ही कसे मिळवतो। मंडळी, हा आहे इंद्रायणी भाताची शेती। ऑर्गॅनिक शेती आहे ही पूर्ण। आम्हाला वर्षभर लागणारा तांदूळ याच शेतीमध्ये आम्ही पिकवत असतो। इथे आहे आपलं डेअरी युनिट। या डेअरी युनिटमध्ये आपण दूध व दुधाचे इतर पदार्थ तयार करतो। मंडळी, हा आहे आपले परसबाग। या परसबागेमध्ये आपल्याला लागणारा संपूर्ण भाजीपाला याच ठिकाणी तयार होतो आणि हा संपूर्ण निसर्ग, या निसर्गामध्ये मिळतो आम्हाला रानभाजीचा मेवा। इकडे आहे आपल्या देशी गाईचा गोठा। या देशी गाईच्या गोठ्यामध्ये आम्हाला मिळतं रोजचं आम्हाला लागणारं ताजं दूध। इकडे आहे आपलं देशी कोंबड्या। या देशी कोंबड्यांपासून आम्हाला मिळतात अंडी। आणि इथे आहे आपलं शेततळ। या शेततळ्यामध्ये मिळतो आम्हाला फ्रेश मासा। आणि हे आहे आमचं एक छोटंसं ऑफिस। कसं वाटलं आमचं संपूर्ण नियोजन? तुम्ही म्हणाल तुमच्याकडे आहेत पैसे, यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी तयार केल्या असतील, परंतु असं काही नाही। ह्या सगळ्या गोष्टी तयार करायच्या झाल्या तरी मनापासून लागते ती इच्छाशक्ती, मेहनत करण्याची जिद्द, तरच या संपूर्ण गोष्टी आपल्याला मिळू शकतात। आणि यानंतरही याच्या पलीकडे आपल्याला लागते ती आपल्या कुटुंबाची साथ। ही साथ मला भेटल्यामुळं मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो। मंडळी, आज आपण पाहत आहोत शहरामध्ये तुम्ही कुठेही राहा, परंतु मला सांगायचं एवढंच आहे यातून की तुम्ही कोणत्याही एरियामध्ये राहा, कितीही मोठ्या बिल्डिंगमध्ये राहा, परंतु तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये खात असलेला भाजीपाला हा सेंद्रिय आहे का, विषमुक्त आहे का, हे पाहायला नक्की विसरू नका। तुम्ही एका शेतकऱ्याला मित्र बनवा, कारण आज काळाची गरजच आहे। नाहीतर आज आपण पाहत आहोत की कालच एक आपण बातमी पाहिली की एक तरुण अभिनेत्री आपल्याला या जगाचा निरोप घेऊन सोडून गेली। त्याचं कारण पण असं की तिला कॅन्सर झाला होता। मंडळी, जर असे आपले होतकरू तरुण मित्रमैत्रिणी जर आपला असाच अर्धवट प्रवास सोडून इथून निघून जायची वेळ आली तर आपल्या भारताचं भविष्य कसं असेल? मंडळी, याकरताच मला एक मनापासून त्या गोष्टी सांगायच्या होत्या, म्हणून तुम्हाला मी आमचा दिनक्रम कसा असतो हे सांगितलं। आमच्या ज्या काही गोष्टी या ठिकाणी तयार होतात त्या गोष्टी आमच्या पुणे या ठिकाणी विक्री करता येतात। मंडळी, आता आम्ही घरपोच सेवा देखील चालू करत आहोत। त्या सेवेचा तुम्ही नक्की लाभ घ्या। या माध्यमातून आम्ही आमच्या एरियामध्ये तयार होणारे वेगवेगळे प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तुम्हाला जर आमचे असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।